आहे का? हे बघा ही स्ट्रॉबेरी गार्डन याच्यात एवढी त्याच्यामध्ये 7 ते 8 व्हरायटी. स्वीट चार्ली, कामारोजा, इंटर डाऊन, पेचिबल, नाविया, चांद्रन, सिस्कॅप. त्यामध्ये स्वीट चार्ली खायला गोड असते, जे आंबट असते तिथं जाम, जेली, सिरप, चॉकलेट हे बनवलं जातं. हे ऑर्गॅनिक स्टाईल आहे, जर्मनी टेक्नॉलॉजी. कमी जागेत जास्त उत्पन्न आपली इंडियन स्टाईल बघा तिकडे पुढं लावलेली आहे. तिकडे जागा जास्त जाते, उत्पन्न कमी भेटतात. ह्याच्यातमध्ये काय फर्टिलायझर वगैरे काय वापरलेलं नाही. ह्याच्यातमध्ये वापरले फक्त कोकोपीट. कोकोपीट म्हणजे काय, नारळाचं वरचं जे सोड असतं ना ते ग्रँड करून ह्याच्यातमध्ये भरलेले आहे. ह्याच्यातमध्ये ब्लॅक कलरची जी पाईप आहे तिला ड्रिपिकेशन पाईप बोललं तर ठिबक सिंचन. तिला सकाळी संध्याकाळी पाणी दिलं जातं. स्ट्रॉबेरी एक जुगारी, शेतकरीला वर तरी काढेल नंतर खाली तरी काढेल. जसं लहान मुलं असतं तसं हिला जपावी लागते. हिच्यावर जर करपा आला तर तिने शेतकऱ्याला करपवलं एवढं समजायचं. म्हणजे काय पहिलं व्हाईट फुल येतं, व्हाईट फुल झाल्यानंतर असं ग्रीन फळ होतं, ग्रीन फळ झाल्यानंतर वापस व्हाईट होऊन लाल होतं, तोडलं जातं. आता ह्याचं सीझन फक्त 6 महिने असतं. एक झाड हे अर्धा किलो फळ घेतं, आज तोडलं ते एक दिवस गॅप द्यायचा, तिसऱ्या दिवशी तोडायचं, असं कंटिन्यू 6 महिने. आता हे प्लांटेशन येते कॅलिफोर्नियावरनं आल्यानंतर इथले शेतकरी घेतात, त्याचं प्लांटेशन तयार करतात वाई आणि मेढा भागामध्ये. 80 फूट लांबीचा बेड बनवायचा, 4 फूट रुंदीचा, 1 फूट हाईट. एक झाड इथं लावलं तर थोडा डिस्टन्स देऊन एक झाड इथं लावायचं. मधला जे पॅसेज मोठं असतो ना त्यामध्ये आपलं डिस्पोजल ग्लास किंवा प्लास्टिकची पिशवी असते, त्यामध्ये माती भरायची, पूर्ण बेडवर लाईनशीर अशी पत्रायची. एक झाड 150 ते 200 झाड देतं. असे एका झाडाला 7 ते 8 रनर पडतात बघा. आता हे बघा याला किती कुठले येते, हे 3 कुठले. हे बघा आता हे एक झाड तयार झालं की दुसरं की तिसरं की चौथं की 5वं. म्हणजे पूर्ण प्लांटेशन तयार झाल्यानंतर मग त्याला कट करायचं. मग कोण असं ऑर्गॅनिक लावतो, कोण आपली इंडियन स्टाईल. अशी स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. आता महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी कशी होती की ना क्लायमेट थंडी आणि नॉर्मल गरमी लागते. त्याची लाल कलरची जी माती आहे ना त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त म्हणून महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी.